हाय फ्रेंड, मी विश्वास भालेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. आंबेगाव तालुक्यामधील कळंब या गावात मित्रांनो भव्य अशा बैलगाड्या शर्यती भरल्या होत्या आणि तेच पाहण्यासाठी मी आलो. आणि घाटाशेजारील लोकेशन तुम्हाला मी दाखवत आहे मित्रांनो. असे छान असे पाणी आणि असा बांधारा बांधण्यात आले होते आणि त्याच ठिकाणी मित्रांनो हा घाट पण होता मित्रांनो. अतिशय सुंदर असा सुरेख घाट होता मित्रांनो. जाऊया पाहूया मित्रांनो. अतिशय सुंदर अशी बैठक व्यवस्था तेथील गाडा मालकांना, येणारे गाडा मालक आणि गाडा शौकीन यात्रेकरूंना मित्रांनो अशा प्रकारे व्यवस्था बैठण्यासाठी केली होती मित्रांनो. मस्तपैकी अशी सावली पण करण्यात आली होती मित्रांनो. दोन्ही बाजूंना तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा घाट मित्रांनो मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे मित्रांनो. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. आणि आता मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे 1 नंबरच्या बाऱ्या मित्रांनो तुम्हाला मी दाखवत आहे मित्रांनो. तरी पण तुम्हाला मी घाटाचं लोकेशन पण दाखवत आहे मित्रांनो. अतिशय सुंदर असा सुरेख घाट असा झाडाझुडपांमध्ये हा घाट बांधण्यात आला होता मित्रांनो. आता तुम्ही पाहूया 1 नंबरच्या बाऱ्या पहा. तालुका आंबेगाव या ठिकाणी भव्य अशा बैलगाडीच्या शर्यती चालू होतात. अतिशय सुंदर आणि दोन्ही बाजूतून भरपूर बैठण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली होती. अतिशय छान. मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला 1 नंबरच्या बाऱ्या दाखवल्या मित्रांनो. आवडल्या तर नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. मग आपण जरा यात्रा पाहूया. अशा प्रकारे तळेचे पण नियोजन अतिशय छान होते मित्रांनो. आणि काही थंड खाऊशी वाटले म्हणून मी मित्रांनो एका कलिंगडच्या स्टॉलकडे निघालो मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर स्टॉल लावण्यात आले होते आणि त्याच कलिंगडाचा आनंद घेत खात मी यात्रा पाहत होतो मित्रांनो. अतिशय सुंदर असं छान असं लाल भडक कलिंगड तुम्हाला पाहायला मिळते. आणि मी पण एक ज्यूस पण घेतला तो म्हणजे ऊसाचा रस. पाहूया 2 नंबरची वारी. कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो. नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. असे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो मित्रांनो. आणि आता आपण पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय आदिवासी, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.